मित्रांनो, मागच्या 2 दिवसापूर्वीच पहलगाममध्ये ॲक्च्युली पाकिस्तानच्या काही अतिरेक्यांनी अटॅक केला आणि ज्याच्यामध्ये आपले जवळपास 26 लोकांचा त्यांनी बळी घेतला. बघूया, लक्षात ठेवा, ही जी गोष्ट आहे ही येणाऱ्या या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान मधल्या युद्धाला एक कारणीभूत ठरू शकते. होय, पाकिस्तान. लक्षात ठेवा, आजपासून आम्ही त्यांना पाकिस्तान म्हणणार नाहीये, कारण ज्या भूमीचा उपयोग नेहमी आपल्या विरोधात होतो, आपलं नेहमी ॲक्च्युली यांच्याकडनं वाईटच केलं तर त्यांना चांगलं का म्हणावं. तर तुम्ही पण हॅशटॅग पाकिस्तानवर फोकस करा. आम्ही म्हणतो की इथून पुढे त्यांचं नाम ऑल ओव्हर इंटरनेटवर पाकिस्तान असं झालं पाहिजे. ओके, तर याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची. मित्रांनो, आपण मेन पॉईंटकडे येऊया. आपल्याला चर्चा करायची आहे की ॲक्च्युली हे वारच्या दिशेने हळूहळू सगळी सुरुवात झालेली आहे. होईल नाही होईल, पुढे काय होणार, ट्रेड्समध्ये काय कॉन्फ्लिक्ट्स होतील किंवा इतर गोष्टींचा काय इम्पॅक्ट पडेल, असे सगळे आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. थोडं वेगळ्या अँगलने आम्ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला डीपली सांगायच्यात, कारण ॲक्च्युली काय आहे बघा, हा जो पहलगामचा टेरर अटॅक आहे, ओके, तर हा थोडा काय वेगळ्या अँगलने याच्यामध्ये येतो. आणि सगळ्यात मेन गोष्ट काय याच्यामध्ये झालेली आहे, तर इंडस रिव्हर सिस्टम आपण बघितलं की पहिला भारताने एक दणका दिलेला आहे त्यांना. आता जे चालू आहे ना सगळं, तर वरच्या लेवलला सध्याच्या कंडिशनला ऍक्शन घेणं चालू आहे. ओके, कुठे अजून मिलिटरिकल जे काही ऍक्शन्स आहे ते अजून सुरू नाही झालेल्या, पण ती नेहमी सेकंड स्टेपलाच असते. पहिल्यांदा अशा गोष्टींनी मुसक्या आवळल्या जातात. आता हा पाकिस्तानचा एरिया आहे आणि तुम्ही पण काळजी घ्यायची आहे. हॅशटॅग पाकिस्तान प्रत्येकाने कमेंटमध्ये टाकायचे आणि जिकडे जाईल तिकडे फक्त वर्ड तुम्ही मेन्शन करा, जेणेकरून नाव चेंज व्हायला आपण कारणीभूत पाहिजे त्यांचं. ओके, आता जो याच्यामध्ये गडबड आहे ना बघा, हे 3 नद्या आहेत, इंडस, झेलम आणि चेनाब. ओके, आता एक पहिली गोष्ट आपण इथे चर्चा करू की याच्यामुळे काय होऊ शकतं, जे आपण बंदी घातली आहे. ओके, जो आपण सिंध करार होता तो सांगितलं की आम्ही हा कराराला सध्या स्थगित केले. लक्षात ठेवा, मोडलेला नाही अजून, पण बऱ्याच ठिकाणी चुकीची चर्चा चालू आहे. हा करार मोडलेला नाही, ह्याला आम्ही स्थगिती देतोय असं सांगितलेलं याच्यामध्ये. तर ही स्थगिती देतोय म्हणजे काय, तर ह्या ज्या नद्या ऍक्च्युली पाकिस्तानमध्ये वाहत जातात त्याच्यामध्ये, तर ह्या तिकडे जाणाऱ्या नद्यांवर यांनी सांगितले की आम्ही हे पाणी बंद करणार आहे. पण पहिली गोष्ट, ही इतकी इझी स्टेप नाही की आज लगेच सांगितलं आज लगेच पाणी बंद केलं. कारण हे पाणी बंद करायचं असेल तर ते तुम्हाला एकतर कन्वर्ट करावं लागेल किंवा पुढे धरणे बांधावे लागतील. ही दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि याच्या पुढे जर धरणं बांधायची असतील तर कमीत कमी 40 ते 50 धरणं स्टेप बाय स्टेप पुढे बांधावे, ज्यासाठी खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चर येणाऱ्या काळामध्ये खर्च करावा लागू शकतो. कारण हे असं वळवून पाणी आणणं इंडियामध्ये आपल्या बाकीच्या ठिकाणी तर ते इतकं इझी स्टेपमध्ये शक्य नाही. त्यामुळे पहिला फंडा लक्षात ठेवा, जी चर्चा चालू आहे तर ह्याने लगेच इम्पॅक्ट काही नाही पडणार, परंतु ह्याच्यामधून ठिणग्या उडत राहतील. ऍक्शन नंबर 1 याच्यामध्ये अशी होती की ह्या 3 गोष्टींवर होईल, ज्याचा 80% पाणी इकडे जाते पाकिस्तानमध्ये. तर हे पाणी अडवलं तर त्यांची सगळी शेती, त्यांचं सगळं जी काही सिस्टीम इंडस्ट्रियलायझेशन ती सगळी बर्बाद होईल, कारण ते 80% ह्या 3 नद्यांच्या पाण्यावरच चालवतात. ओके, तर ऍक्शन सुरू झाली म्हणजे काहीतरी होणार आहे. हा मुद्दा पहिला क्लिअर झाला सगळ्यांना. आता याच्यानंतरची आणखीन एक गोष्ट आहे की त्यांनी लगेच ऍक्शन घेतली की चला आम्ही जे काही तुमचे फ्लाइट्स आमच्या देशामधून जातात तर ते आम्ही ते बंद करू. पण लक्षात ठेवा, त्याने काय होईल, आपलं फ्लाइटचं नॉर्मली रेटिंग वाढेल, म्हणजे रेट्स वाढतील. जिथे समजा तुम्हाला सौदी सारख्या किंवा इतर कुठे जायचं तुम्हाला वरच्या साईडला, तर तिथे तुमचं कॉस्टिंग वाढेल एरोप्लेनचं. पण त्यांचा पण इन्कम 18,000 कोटींना दरवर्षी फटका बसणार आहे. कारण एखादं एरोप्लेन जर त्या देशातून जाते तर नॉमिनल काही चार्जेस एअरलाईन कंपन्या पे करत असतात, ते त्यांचं इनडायरेक्टली स्टॉप होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा त्यांचं जास्त नुकसान होणार आहे. दुसरी गोष्ट, आता मित्रांनो ह्या 2 फॅक्टर्स आहेत याच्यामध्ये की जे हळूहळू पुढे येत आहेत. आता याच्यानंतर ना महत्वाची गोष्ट असते टुरिझम. आता हे सगळं जे झालंय ना, तर टुरिझमला खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे. म्हणजे ज्याही कंपन्या, जेही गोष्टी काश्मीरमध्ये ऍक्च्युली टुरिझम मध्ये, तर ते मोस्टली आत्ताच्या कंडिशनला 21,000 कोटींचा लॉस होईल असं सांगितलेलं आहे. कारण पुढच्या काही महिन्यांपर्यंतच्या फ्लाईट अक्षरशः लोकांनी कॅन्सल केलेत, रिशेड्यूल केलेत. जवळपास काही लाखांच्या घरामध्ये लोक पुन्हा रिटर्न आले त्यांचे प्लॅन सोडून यासाठीच. ओके, त्यामुळे पहिली गोष्ट, काश्मीर हे आता पुन्हा एकदा वादाचा मुद्दा होणार आहे. कारण हा जो टेरर अटॅक झालेला आहे याच्यामध्ये, तर ह्याचा मेन उद्देश तोच आहे. कारण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा, हे का होतं याच्यामध्ये, तर काश्मीर जर डेव्हलप झालं तर लक्षात ठेवा इंडियाने खूप सारा फोकस हा एरिया डेव्हलप करायला केलेला आहे. आणि हे जर झालं तर आपला छुपा अजेंडा काय की जो आमचा पीओके आपण म्हणतो त्याच्यामध्ये जो आपल्या त्यांच्याकडे गेलेला आहे हा आम्हाला पाहिजे. ओके, ह्याच्यासाठी आपला देश पूर्ण स्ट्रॅटेजिकली पुढे चाललेलं. त्यांना असं समजतं की ऍक्च्युली हे जर डेव्हलप झालं तर तिकडची लोक विदाउट वॉर इंडियामध्ये यायला तयार होतील, बलुचिस्तानची. का तर वॉर कधी होतं ऍक्च्युली त्याच्यामध्ये, जेव्हा दोन्ही देश एकमेकाशी भिडतात. पण आपण जर हे ऑलरेडी डेव्हलप करतोय एवढं चांगलं आणि इंडिया त्याच्या दिशेने सगळी प्रवास करतोय, तर तिकडचे ऑलरेडी म्हणते ना आम्हाला तुमच्याकडे राहून काय बेनिफिटच नाहीये. त्याच्यामुळे हे छुपं चालू आहे की इकडचं पर्यटन पूर्णपणे कॉलॅप्स झालं तर तिकडची लोक काहीच करणार. आणि याच्यामध्ये साहजिक आहे, दोन्ही गोष्टी आहेत. लोकलचा जर सपोर्ट आहे तर ह्याच गोष्टी होत आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना स्वतःला ह्याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहेत जी लोक याच्या सपोर्टमध्ये. ओके, आता ही नॉर्मल झाली गोष्ट की तिसरी की याच्यामुळे इम्पॅक्ट होते टुरिझम्सला. आता हे सगळं चालू आहे ना मित्रांनो. ओके, आता आम्हाला याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट जाणवते
बनवली की जी एशियन डेव्हलपमेंट बँक यांनी त्यांनी सगळ्यात मोठं एक फॉरकास्ट केलंय की पाकिस्तानचे जे भंगार जीडीपी आहे त्यांची असं मी म्हणेल त्याच्यामध्ये अगदी समथिंग आहे बघा 3% होती तर ती नॉर्मली 2.5% होईल असं सांगितलेलं आहे. पण मला असं म्हणणं आहे की ते ऑलरेडी मेलेले काय मारणार आहेत त्याच्यामध्ये, ओके ऑलरेडी संपलेले आहेत ते. त्यांचं जर बघितलं तर वर्ल्ड बँकेकडे हरवेज तुम्ही जर बघितलं की कटोरा घेऊन उभे असतात त्याच्यामुळे त्यांना काही खूप इम्पॅक्ट नाही पडणार आणि त्यांचा इम्पॅक्टला आपण काय चर्चा करण्यात गरजेचं नाही याच्यामध्ये, ओके. पण महत्त्वाची गोष्ट आपण बघू आपल्याला कुठे कुठे इम्पॅक्ट जाणवतील कारण शेवटी आपला बिझनेस मोठा आहे, ओके. तर एरोस्पेस आहे त्याच्यामुळे काय होईल की ज्या एअरलाईन कंपन्या आहेत ना ज्या मोस्टली इंडियामधून तिकडे जात आहेत त्यांना थोडा इम्पॅक्ट पडू शकतो नॉर्मली कॉस्टिंगमध्ये, पण ते बेअर होतं शेवटी ते कस्टमर्स कडून पुन्हा चार्ज वाढवतील, ओके. आता त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय अटारी बॉर्डर, ओके बंद. आपण काय केलं की चला इथून व्यवहार करायचं नाहीये जो अटारी बॉर्डरवरून आपला होतो, जे काही गोष्टी इकडून तिकडे जातात तिकडून इकडे येतात, परंतु आपल्या देशाने ऑलरेडी तिकडे पाठवणारे म्हणजे कितीतरी व्यापार आपण ऑलरेडी कमी करून ठेवलाय म्हणजे त्यांची डिपेंडन्सी कमी केली का, तर उद्या जर इश्यू काय झाला तर आपण त्यांच्यावर डिपेंड नाही राहणार. दुसरी गोष्ट बांगलादेशने मध्यंतरी जे काही चालवलं होतं त्याच्यामध्ये भारताने एक ऍक्शन घेतली होती की आमच्या लँडचा वापर तुम्ही कुठलेही ट्रान्सपोर्ट करायसाठी करायचं नाही, म्हणजे त्याच्या आधी पण दणका देऊन ठेवला होता त्यांना, ओके. तर त्यांनी बरेच सांगितले की आम्ही पण आता तिकडून काय पाठवणार नाही, असंही आपला खूप सारं डिपेंडिंग नाहीये आणि इंडियामधलं कृषी क्षेत्र एवढं डेव्हलप आहे की तिकडनं ज्या गोष्टी येतात त्या आपण आपल्याकडे चांगल्या पद्धतीने प्रोड्यूस करू शकतो, ओके. कारण आपल्याकडे मोठा समृद्ध एरिया आहे, पाणी आणि बाकीचं सगळं क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, त्यामुळे अटर बॉर्डर बंद आपण केली ह्याचा बेनिफिट आपल्यालाच आहे, तिकडनं काय येणाऱ्या गोष्टी येत नाहीये. उलट हे बंद केल्यामुळे तिकडच्या लोकांनी त्यांच्या गव्हर्नमेंटला ब्लेम करायला सुरुवात केली की तुमच्यामुळे आम्हाला मोठा फटका बसणार आहे आणि आधीच खायचे वांदे, ओके. समजलं, एक इम्पॉर्टंट पॉईंट होता याच्यामध्ये. आता याच्यानंतर आम्हाला महत्त्वाची गोष्ट एक जाणवली याच्यामध्ये की इकॉनॉमी जी जम्मू काश्मीरची आहे ही मोस्टली टुरिझमवर चालतीये, ओके. तर आता नॉर्मली लोकांना थोडं तिकडे जायला भीती वाटणार आहे, साहजिक कोण असेल तरी तिथे फरक पडेल. दुसरी गोष्ट शिमला कराराचं पाकिस्तानकडून काय केलं की याच्यामध्ये रद्द करण्यात आलेला आहे. आता हा जो रद्द करलेला शिमला करार त्याला बरेच जण म्हणतात की इंडियाचं नुकसान आहे, काही नुकसान नाही बघा याच्यामध्ये. एक गोष्ट ऑब्झर्व करा, शिमला करार काय होता की जो देशांची बॉर्डर आहे ना ही आपण एकमेकाची त्याच्यामध्ये शिस्त पाळायची, याच्या पुढे यायचं नाही जायचं नाही. जर शिमला करार ते म्हणतात आम्ही रद्द करणार तर साहजिक आहे बलुचिस्तान की जो पीओके, ओके, तो आपण कधीही स्ट्राईक करून घेऊ शकतो कारण तुम्ही जर कराराचं पालन करत नाही तर आमचा ऑलरेडी एरिया तुमच्याकडे, ओके. लक्षात ठेवा हा आपल्या नेहमी फायदेशीर पडणार आहे. जर हे ते म्हणतात आम्ही नाही करणार तर हे त्यांच्यासाठी, आणि हे मी नाही सांगत, मोठे मोठे जे काही अर्थतज्ञ आहेत किंवा जी लोक इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये आहेत की ज्यांना हे सगळ्या गोष्टी कळतात, ओके, त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये, ओके. त्याच्यामुळे ह्या धोरणाला त्यांचाच मोस्टली विरोध होतोय. आणि महत्त्वाची गोष्ट, ओके, यांनी काय केले मोस्टली की जे विजाज वगैरे आहेत ना ते डायरेक्ट कॅन्सल करून टाकलेत, एक चांगली ऍक्शन घेतलेली, ओके, एक्सटर्नल मिनिस्ट्रीने. तर याच्यामुळे काय होईल की तिकडे इकडे जाणाऱ्या लोकांचा फरक पडेल. परत मी पुन्हा त्याच पॉईंटकडे येतो, ह्याने काय खूप मोठा फरक पडणार नाही कारण तिकडनं इकडे येणारा काय खूप मोठा बिझनेसमन नसणार की इकडे एवढा करोडोंचा बिझनेस करतो. आता कोण येणार आहे काय येणार तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात मला पडायचं नाहीये, ओके. पण तुम्ही हॅशटॅग पाकिस्तानला विसरायचं नाहीये, खाली कमेंटमध्ये जायचंय, प्रत्येकाने हॅशटॅग पाकिस्तान त्याच्यामध्ये करायचं. आता महत्त्वाची गोष्ट एक त्याच्यामध्ये अजून ऑब्झर्व झालेली आहे की हाय कमिशन्सने काय केलं की 55 वरून 30 वर त्यांचं आणलेलं आहे जी एम्बॅसी त्याच्यामध्ये. तर त्यांनी ठरवलं की 1 मे पासून हे असं होणार आहे, पण ह्याचा परत डायरेक्टली इम्पॅक्ट सांगतो की ह्याचा काय डायरेक्टली कुठल्याही बिझनेसशी होणार नाहीये. हे राजनैतिक गोष्टी आहे त्याच्यामध्ये, जसं बुद्धिबळाचे प्यादे हलवले जातात तशा पद्धतीने सगळे हलवहलवी चालू आहे याच्यामध्ये, जेणेकरून त्यांच्यावरचं कंट्रोल आणायचा प्रयत्न चालू आहे याच्यामध्ये, ओके. ऍडिशनल गोष्टी काही करणार नाहीत, त्यांना पूर्णपणे याच्यामध्ये आणलं जाईल कंट्रोलमध्ये, ओके. आता याच्यानंतर पुढे आता मेन गोष्टीकडे येऊया आपण, ओके. आणि मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल सगळा, खूप इंटरेस्टिंगली मी सगळं सांगतो याच्यामध्ये. महत्त्वाची गोष्ट जर बघितलं तर आपली जी लीडरशिप आहे आता मोदींचा पुढचा मास्टर प्लॅन काय असू शकतो याच्यामध्ये, कारण ज्या ते ऍक्शन घेतल्या जातात साहजिक कुठे ना कुठे आपण शांत बसणार नाही, ही तर गोष्ट क्लिअर आहे. उरीसारखं ठिकाण असेल, याच्या आधी पण त्यांनी बऱ्याच वेळेला घाण केली आहे, आपण प्रत्येक वेळी जसंच तसं उत्तर दिलेलं आहे याच्यामध्ये. आता आत्ताची कंडिशन जर बघायला गेलं तर एक अजून एक फंडा बराच जरा चर्चित आहे याच्यामध्ये की इस्रायल सारखं वॉर बॉम्बिंग आपण त्याच्यामध्ये करू शकतो, म्हणजे याच्या आधी जे केलंय ते. पण लक्षात ठेवा ही चर्चेची गोष्ट इतक्या इझिली होणार नाहीये, कारण वॉर बॉम्बिंग करायचं असेल तर त्यांचे जे काही एअरपोर्ट्स आहेत त्याच्यावर आपल्याला करता येत नाही डायरेक्टली, कारण ते डायरेक्ट सिव्हिलायझेशन सुवार होतं. आपल्याला जे पण अतिरेक्यांचे हड्डे आहेत त्याच्यावर काहीतरी ऍक्शन जोरदार होणार आहे, पण त्याचा इम्पॅक्ट तुम्ही जे म्हणता मार्केट याच्यावर काही फरक नाही पडत, पण तिकडे ते बरोबर उद्ध्वस्त करायचं काम होईल त्याच्यामध्ये, ओके. आणि महत्त्वाची गोष्ट सिंधू रिव्हर अग्रीमेंटवर मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्या चर्चा चालू आहे. आता समजा उद्या कॉन्फ्लिक्ट मधून कॉन्फ्लिक्ट हा वाढत जातो. एक गोष्ट ऑब्झर्व आम्ही ऑलरेडी सांगितली की 2025 हे हायली व्होलाटाईल इयर असणार आहे आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा नेहमीच आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये
चर्चेला येईल, ह्याच्यामुळे ऍक्शन्सवर रिॲक्शन चालू होतील याच्यामध्ये. आता ही जी गोष्ट सुरू झाली ना, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा सपोर्ट कोणी केलाय बघा आपल्याला, USA असेल, UK, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, जपान आणि जर्मनी, जे आपले पहिल्यापासून स्ट्रॉंग मित्र देश आहेत आणि इव्हन अरब कंट्रीज पण आपल्या बाजूने उभ्या राहतील. कारण आपलं आणि अरबांचं रिलेशन हे पहिल्यापासून आल्यापासून मोदी असेल किंवा त्याच्या आधीची पण जी काय आपल्याकडं सिस्टीम होती त्यांनी चांगलं करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं विरोध होणार नाही. मग विरोध कोण करेल लक्षात ठेवा. तर साहजिक आहे मलेशिया असेल, चायना असेल आणि टर्की असेल. पाकिस्तान नंतरची ही सगळी घाण इकडे आहे. ओके, ही लोक विरोध करतील. मग विरोध झाला तर आपला मेन बिझनेस जास्त करून चायनाकडे. त्यामुळे लक्षात ठेवा की चायनाचं आणि इंडियाचं जे रिलेशन आहे ना त्याच्यावर फटका बसणार याचा. आणि चायना मला वाटत नाही खूप रिस्क घेईल, कारण आधीच डोनाल्ड ट्रम्पचं त्यांचं वाकडं झालंय. त्याच्यामध्ये आपल्याला धक्का लावायची शक्यता कमी आहे, पण येणारा काळ सांगेल आता चर्चा करण्यापेक्षा याच्यामध्ये. म्हणजे काय तर ऍक्च्युली त्यांचे जे सपोर्ट्स आहेत आपल्याला बघायचे कोण स्ट्रॉंग आहे. टर्की आहे, पण टर्कीचं आपलं त्यांचं डिस्टन्स खूप लांब आहे. म्हणजे इतक्या इझी कोण येणार नाही, बाकीचे आपल्या सपोर्टला. हे कधी होईल जर अगदी वॉर कंडिशन उभी राहायची वेळ आली तर. पण आपली लिडरशिप ही बिझनेस ओरिएंटेड जास्त आहे, त्यामुळे नाही वाटत 99% तरी वॉरची कंडिशन उभी राहील. ओके, किंवा नाही राहिली पाहिजे. कारण नुकसान भिकारड्यांचं पाकिस्तानचं नाहीये, नुकसान भारताचं याच्यामध्ये. कारण का आपली अर्थव्यवस्था मोठी आहे, आपल्याकडे घालवण्यासारखं भरपूर आहे, त्यांच्याकडे घालवायसारखं काहीच नाहीये लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे ह्या गोष्टींची इथे आपल्याला विचार करायचा आहे. पुढची महत्वाची गोष्ट की कारगिल वॉरची कंडिशन. आम्ही याच्यामध्ये बघितलं होतं की कारगिल वॉर जर आपण बघितलं की 1999 असेल, त्याच्या आधी जेवढे पण वार झालेत सगळे आपण छाती ठोकून जिंकलेले आहेत. आणि इथून पुढे तर तुम्हाला माहिती मी दाखवेल आपण आपली पॉवर काय याच्यामध्ये. ओके, आता महत्वाची गोष्ट काय की रिसेंट वार जे होते ना याच्यामध्ये मोस्टली सिव्हिलायझेशन बरोबर होते. ओके, आताची कंडिशन जर बघायला गेलं तर आता हे इकॉनॉमिकली जास्त खेळले जातील याच्यामध्ये. आता जे चालू आहे ना तर इकॉनॉमिकली डिस्टर्ब कसं करायचं, कोलॅप्स कसं करायचं याच्यावर आपला पहिला फोकस असेल. कारण वार करणं ही त्यांना मोठी गोष्ट नाहीये, पण आपल्याला शेवटी आपल्या लोकांची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण हे इम्पॉर्टंट आपल्या लिडरशिपला माहिती, त्याच्यामुळे तिकडे फोकस केला जाईल. आणि इनकेस जर झालं तर लक्षात ठेवा भारत ही जगामधली 4 नंबरची टॉप मोस्ट मिलिटरी पॉवर आहे लक्षात ठेवा. ओके, भले भले देश पण आपल्याकडनं कित्येक गोष्टी घेत असतात त्याच्यामध्ये. मिलिटरी हे नॉर्मल कंपॅरिझन आहे की ज्याच्या आसपास हे कुठेही नाहीये त्याच्यामध्ये. त्यामुळे अगदीच जर कंडिशन उभी राहतीये तर तिथे भिण्याची गोष्ट नाहीये. साहजिक इकॉनॉमीला फटका बसेल, जीडीपी असेल, ह्या गोष्टी थोड्या कोलॅप्स होतात. पण माझं म्हणणं ऑलरेडी ते करेक्शन फेज मध्ये. ओके, त्याच्यामध्ये छोटं मोठं करेक्शन येतं. कारण इव्हन 1999च्या कारगिल वॉर मध्ये पण मार्केट पडले, पण लवकर बूम झाले आणि वर गेले. मार्केटला खूप मोठा इम्पॅक्ट पडला नव्हता त्यावेळी पण, कारण इंडियन इकॉनॉमिकल सिस्टीम ऑलरेडी स्ट्रॉंग आहे. आणि त्याचा विचार करता आता तर आपण ऑलरेडी इकॉनॉमिकली पण स्ट्रॉंग आहोत. आणि वॉरेंटचा जर विचार करायला गेला तर आय थिंक आपल्या आसपास पण नाही येत ते कुठे. ओके, त्यामुळे ते भिण्याची गोष्ट नाही. आणि आपली मिलिटरी आपल्याला माहिती आहे इतकी पॉवरफुल आहे की तिथे आपल्याला विचार करायची गरज नाही पडणार आपलं काय होईल त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे ह्या गोष्टीमध्ये आपण तर स्ट्रॉंग आहोत त्याच्यामध्ये. आता पुढची महत्वाची गोष्ट, आता हे जे सगळं झालं ना तर ताजिक आहे आपल्या मार्केटला एवढा काही खूप इम्पॅक्ट नाही पडला. कारण थोडे आपण नॉर्मली करेक्शन फेज मध्ये आहोत, ऑलरेडी रॅली झाली. काही लोकांना वाटेल त्याच्यामुळे आपलं मार्केट पडत आहे का, त्याच्यामुळे मार्केटला काही फरक नाही पडणार. ज्या दिवशी चुकून पण वॉर रिलेटेड एखादी गोष्ट चालू होईल त्या दिवशी मार्केटवर इम्पॅक्ट पडेल. तोपर्यंत काही होणार नाही, नॉर्मल करेक्शन्स आणि रॅली चालू राहतील. पण नुसत्या न्यूजवर आपण जे काही ऍक्शन घेतले त्याच्यावर त्यांचं मार्केट 2-2.5% फॉल आहे एकाच दिवसात 24 तारखेला याच्यामध्ये. आणि हे जिओपॉलिटिकल टेन्शन वाढेल, सेलिंग वाढू शकतं तिकडच्या मार्केटचा आधी. पण असंही तुम्हाला आधीच म्हणलं ते. ओके, कटोरा घेऊन फिरणाऱ्यांना काही टेन्शन नसतं, तर आपण तर ऑलरेडी देणारे आहोत त्याच्यामध्ये. ओके, तर ही गोष्ट याच्यामध्ये असं मला वाटतं की आता ते आपल्याला भिण्याची गरज नाही त्याच्यामध्ये. आता हे तुम्हाला मी का सांगितलं याच्यामध्ये, भारत आणि पाकिस्तान हे जे वार होऊ शकतं का नाही ह्याच्या रिगार्डिंग, कारण खूप सारी चर्चा होते. काय होतं बघा, मोकळी चर्चा करणे आणि विथ पॉइंट्स चर्चा करणे आम्हाला वाटतं की नेहमीच फायदेशीर गोष्ट असते याच्यामध्ये. तुम्हाला जे पॉइंट्स सांगितले ना हे पॉइंट्स आहेत बिझनेस रिलेटेड किंवा कुठल्या गोष्टींचं इथे युद्धाला एक कारण ठरू शकतो. आपण म्हणतो ना ठिणगी उडण्यासाठी. ओके, ऍक्च्युअली ठिणगी त्यांनी उडवलेली आहे. आपलं काम आहे याच्यामध्ये त्याच्यावर आता ऍक्शन घेत राहणे. अजून बऱ्याच गोष्टी पुढे येतील ज्या कदाचित आपल्या डोक्याच्या बाहेरच्या आहेत. ओके, परंतु ह्या सगळ्या गोष्टी पाहता इकॉनॉमीला तर अजून तरी काही मोठं टेन्शन नाहीये. तुम्ही सेफ वे मध्ये जावा, कुठे अग्रेसिव्ह होऊ नका, कुठे डिग्रेसिव्ह होऊ नका. त्याच्यामध्ये ज्या कंडिशन येतील त्याला टॅकल करत राहा. लक्षात ठेवा, असं समजून चला 2025 हे चॅलेंजिंग इयर इकॉनॉमीसाठी पण असेल आणि इव्हन कंट्रीसाठी पण असेल अशा कंडिशनमुळे. ओके, माझं काम होतं इन डेप्थ मध्ये माहिती देण्याचं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही याच्यामधून काय शिकला, तुम्हाला काय वाटतंय, आणि आणखीन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की आणखी काश्मीरमध्ये काय करायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं प्लीज खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा #पाकिस्तान प्रत्येकाने कमेंट करून सांगायची. जिकडे जाईल तिकडे तेच नाव वापरा, कारण त्यांच्या देशाचं नाव बदलायचं काम तरी आपल्या हातामध्ये आणि आपण सगळेजण ऍटलिस्ट तेवढं तरी करू शकतो. धन्यवाद.